मी चॅनलवरती कोणत्याही प्रकारच्या टिप्स किंवा माझा कोणताही प्रीमियम ग्रुप नाही। माझे सर्व व्हिडिओ जे असतात ते एज्युकेशनल पर्पजसाठी असतात। जय हिंद मित्रांनो, मी दीपक पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं खूप स्वागत आहे। तर मित्रांनो, आज निफ्टीचा फायनल क्लोज झाला 21,997 वरती। 21,997 वरती आजच्या दिवशी निफ्टीने या ठिकाणी फायनल क्लोज दिला। तर जवळजवळ 22,000च्या आसपास मार्केट आजच्या दिवशी बंद झालेलं आहे आणि आजच्या दिवशी मार्केटमध्ये होतं सेलिंगचं प्रेशर। आज मार्केट गॅप ओपन झालं आणि कंटिन्युअसली मार्केटमध्ये सेलिंग चालू झाली। तर प्रत्येकाला प्रश्न पडलेला असेल की मार्केटमध्ये सेलिंग का झाली। तर मित्रांनो, त्यासाठीच मार्केटचा अभ्यास असतो। मार्केट फक्त वरतीच जाणार नाही, लक्षात घ्यायचं आहे। आपलं मार्केट जे असतं ना, ते कंटिन्युअसली कधी वरती जाणार नाही, त्याच्यामध्ये सेलिंग पण होणार, प्रॉफिट बुकिंग पण त्याच्यामध्ये होत असते, होणारच। एक ना एक दिवस मार्केट खाली येतच असतं। असं नाही ना की प्रत्येक दिवसालाच तुम्हाला मार्केटमध्ये ग्रीन कॅन्डल दिसणार, खरेदी होणार। तुम्ही पण एक उदाहरण घ्या की तुम्ही जर एखादा स्टॉक समजा 2,000 रुपयाला बाय केलेला आहे, तो 2,000 वरून 2,500 वरती जातो, तुम्ही पण त्याला बुक करण्याचा प्रयत्न करतातच, तुम्ही प्रॉफिट बुक करतातच त्याच्यामध्ये। मार्केटमध्ये तेच होत असतं। एखादी गोष्ट आपण जेव्हा स्वस्तात खरेदी करत असतो, महागात तिला विकतो। जेव्हा आपल्याला नफा होत असतो तेव्हा आपण त्याला सेल करतो, कोणती गोष्ट असू द्या। स्टॉक मार्केटमध्ये पण तसंच असतं। आपण एखाद्या स्टॉकला जर स्वस्तात बाय केलेलं आहे, कमी किमतीला बाय केलेलं असतं, जेव्हा स्टॉकच्या किमतीवरती जात असतात तिथे सेल पण करत असतो। मग मार्केटमध्ये पार्टिसिपेट करणाऱ्या वेगवेगळ्या व्यक्ती असतात, FI असतात, DI असतात, रिटेलर असतात, त्या पण प्रॉफिट बुकिंग करतात। मग ती जर प्रॉफिट बुकिंग झाली तर मार्केटमध्ये सेलिंगच येणार ना। तुम्ही सांगा मला की मार्केटमध्ये सेलिंग जास्त प्रमाणात झाली तर मार्केट खाली येणार, जर बाईंग झाली तर मार्केट वरती जाणार। हा मार्केटचा रूल असतो। कोणी असं म्हणायचं नाही की मार्केट खाली का आलं, सेलिंग झाली त्यामुळे खाली आलं। ते पूर्ण ब्रॉडर मार्केट बघा तुम्ही। आजच्या दिवशी मिड कॅप इंडेक्स होता, मिड कॅप इंडेक्स खाली, स्मॉल कॅप इंडेक्स खाली, PSU खाली, बँक निफ्टी इंडेक्स तो पण खाली, निफ्टी 50 पण खाली, सेन्सेक्स पण खाली, सर्व इंडायसेस पूर्ण ब्रॉडर मार्केट जे होतं आपलं खाली होतं। तुम्ही बघा मिड कॅप स्मॉल कॅपचे स्टॉक जे होते त्यांच्यामध्ये किती सेलिंग झाली। स्मॉल कॅप इंडेक्स 5% खाली, मिड कॅप इंडेक्स 4% खाली, आणि येऊ द्या मार्केटला खाली। समजलं ना, मार्केटला येऊ द्या खाली। मार्केट जेव्हा खाली येत असतं ती आपल्यासाठी एक संधी असते गुंतवणुकीची। लॉंग टर्म इन्व्हेस्टर असतात त्यांच्यासाठी संधी असते, येऊ द्यायचं। इंडेक्स खाली आले, काही ETF असतात बघा चांगले चांगले, त्या ETF मध्ये तुम्ही गुंतवणूक करू शकतात। म्युच्युअल फंड असतात स्मॉल कॅप कॅटेगरीमधले, त्यानंतर मिड कॅप लार्ज कॅप कॅटेगरीमधले, त्यांच्यामध्ये तुम्ही टॉपअप करू शकतात। म्युच्युअल फंडचे युनिट तुम्हाला स्वस्तात मिळत असतात अशा ठिकाणी, मग त्यांच्यामध्ये तुम्ही इथे टॉपअप पण करू शकतात। तर मार्केट केव्हा पण खाली येतं ती आपल्यासाठी एक संधी मानायची। आपलं इंडियन मार्केट असं आहे मित्रांनो, मागचा पण इतिहास बघा तुम्ही, जो पण मार्केटने डिप दिला बाईंग होते। हे तर काहीच नाही आहे। आता प्रत्येकजण ह्या एक कॅन्डलला बघून घाबरत आहे फक्त, हे तर काहीच नाही हो। मार्केट प्रत्येक दिवसाला असं कॅन्डल बनवते तर रेड रेड रेड, आणि आपण विचार करत बसतो की ग्रीन कॅन्डल केव्हा बनेल आता मार्केटमध्ये। असं पण होतं आणि होणार मार्केटमध्ये, आणि मी तुम्हाला ते दाखवणार। समजलं ना, अशा गोष्टी पण मार्केटमध्ये होत असतात, त्यामुळे घाबरून जायचं नसतं कधी। स्टॉक मार्केटमध्ये आपण उतार चढाव बघितलेच पाहिजे, तेव्हा आपली सायकोलॉजी चांगली होते मार्केटमध्ये। समजलं ना। आजच्या दिवशी मार्केटमध्ये सेलिंग झाली आणि आपण जो म्हटलं होतं की ही ट्रेंड लाईन इथं जसं या चॅनलमध्ये प्राईज वरती जात होती, हे स्ट्रक्चर या ठिकाणी बनत होतं, हे थोडं ब्रेक होताना दिसतंय। म्हणजे काल मी तुम्हाला म्हटलं होतं बघा 22,121चा एक सपोर्ट आहे, तो ब्रेक जर झाला तर विकनेस येऊ शकते। ब्रेक झाला आणि प्राईस तिथेच क्लोज झालेली, एक 22,000ची फिगर आहे बघा, राऊंड फिगर लेवल आहे 22,000ची, एक सायकोलॉजिकल लेवल, तिथंच मार्केट बंद झालेलं आहे। आता मग तुम्ही म्हणणार की इथे ट्रेंड रिव्हर्सल झाला का? नाही, अजूनपर्यंत ट्रेंड रिव्हर्सल झाला नाही। आपण मार्केटमध्ये अजूनपर्यंत बुलिश। मग तुम्ही म्हणणार मार्केट एवढं खाली आलं आणि तुम्ही म्हणताय बुलिश, हो, मार्केटमध्ये जी प्राइजेक्शन अजूनपर्यंत होते मार्केट बुलिशच आहे, ट्रेंड अजून इंटॅक्ट आहे मार्केटचा, बुलिशच ट्रेंड आहे, याच्यामध्ये विकनेस नाही। विकनेसचं साईन केव्हा, जेव्हा आपल्याला ट्रेंड रिव्हर्सलचं साईन मिळत असतं तेव्हा। जेव्हा मार्केटमध्ये ट्रेंड रिव्हर्सल होत असतो तेव्हा आपण म्हणायचं की मार्केट आपलं आहे आता बियर मार्केट, आपण याला बुल मार्केट म्हणणार, ठीक आहे ना। मग आपल्याला जेव्हा आता ह्या लेवलच्या खाली काही प्राइजेक्शन बघायला मिळेल 21,850च्या खाली, ही लेवल आता सपोर्टचं काम करणार मार्केटसाठी। या लेवलच्या खाली मार्केट जर गेलं तर मग आपण म्हणू शकतो की मार्केट आपलं वीक होत आहे। नाहीतर बघा जशी सेलिंग होते ना तशीच मार्केटमध्ये बाईंग पण होत असते, जशी सेलिंग होते तशीच बाईंग पण होत असते। तुम्ही जायचं, निफ्टीचा चार्ट बघायचा, सेन्सेक्सचा चार्ट बघायचा जाऊन, बहुतेक वेळेला असं झालेलं आहे की मोठा फॉल होतो, अचानक बाईंग होते, रिकवर होऊन जातं मार्केट ताबडतोब।
एक बुलिश कॅन्डल इथे बनताना दिसते, बहुतेक वेळेला झालेलं पण आहे असं. तर मार्केटमध्ये हे उतार चढाव चालूच राहणार, घाबरायची गरज नाही आहे. ठीक आहे ना, शिकत राहायचं फक्त. मार्केटमधून आपल्याला दररोज काही ना काही शिकायलाच मिळतं, समजलं. मग हा सपोर्ट ब्रेक झाला तर मार्केटमध्ये लेवल कुठपर्यंत येतात मग 21,500 पर्यंत. हा मग एक मोठा सपोर्ट असणार आहे. जर 21,850 ब्रेक झाली लेवल तर मार्केट इथं सरळ येऊ शकतं मग 21,500 पर्यंत. थोडंसं बिअरिश होऊ शकतं मार्केट, समजलं. मग आता उद्याच्या दिवशी कशी ॲक्टिव्हिटी होऊ शकते ते बघण्यासाठी आपल्याला जायचं आहे 5 मिनिटांमध्ये. इंट्राडेमध्ये पण आज बघायचं आहे आपल्याला कोणत्या ठिकाणी एक चांगला ट्रेड आपला बनत होता, मार्केटची डायरेक्शन कशी डिसाईड झालेली होती. आपण लाईव्हमध्ये पण होतो, डिस्कशन झालं आपलं त्या ठिकाणी. पुन्हा एकदा आपण तिथे रिपीट करूया, पुन्हा एकदा आपण ते रिपीट करू 5 मिनिटांमध्ये. तर मी निफ्टीचा 5 मिनिटांच्या टाईम फ्रेममध्ये चार्ट ओपन करतो. हे गॅपअप झालेलं होतं, पण तो गॅपअप सस्टेन नाही झाला. इथे एक कॉल रायटरचा झोन होता बघा, 22,400चा. हा एक कॉल रायटरचा झोन होता, तिथेच मार्केट ओपन झालं, सस्टेन नाही झालं. 5, 10, 15, 20 मिनिटांमध्ये ते ज्या ठिकाणी कालचा क्लोज होता तिथपर्यंत येऊन पोहोचलेलं होतं. कंटिन्युअसली जबरदस्त सेलिंग मार्केटमध्ये. थोडासा पुलबॅक देण्याचा प्रयत्न केला, पुन्हा मार्केट इथे आलं. पण एवढा फॉल जो होता ताबडतोब आलेला होता सुरुवातीचे 25 ते 30 मिनिटांमध्ये. मग मार्केट जेव्हा कंटिन्युअसली खाली येत असतं, मी सांगत असतो तुम्हाला की मार्केट एक पॉज घेण्याचा प्रयत्न करतं नेहमी. ठीक आहे ना, कंटिन्युअसली जाणार नाही, थोडं पॉज घेणार, थोडं रिट्रेसमेंट देणार किंवा कन्सल्टेशनमध्ये जाणार, नंतर आपल्या ट्रेनला ते कंटिन्यू करतं. मग तशाच प्रकारे आपण इथे हे ड्रॉईंग पण केलं होतं बघा, लाईव्ह मार्केटमध्येच ड्रॉईंग केलं होतं. आणि तुम्हाला एक गोष्ट इथे बोललेलो होतो की अशा ठिकाणी जे ट्रेड बनत असतात तिथे रिस्क आपली कमी असते. या ठिकाणी आपली रिस्क कमी असते आणि मिळणारा रिवॉर्ड जास्त असतो. समजा मार्केटने मारली पलटी, तुमच्या विरुद्ध दिशेने गेले तर तुम्हाला लॉस कमी होत असतो खूप. स्टॉप लॉसचा पॉईंट तुमचा छोटा असतो, लॉस व्हायला तुमचा छोटा असतो, पण मिळायला तुम्हाला प्रॉफिट या ठिकाणी जास्त असतं. हा असतो रिस्क रिवॉर्ड. लेवल बघून, प्राइजेक्शन बघून तुम्ही जरी ते काम केलं तर सक्सेस जास्त असतं त्याच्यामध्ये, समजलं ना, सक्सेस जास्त असतं. हे तुम्हाला लाईव्ह मार्केटमध्ये ओळखायचं आहे. अशा गोष्टी ज्या असतात ना यांचं ऑब्झर्वेशन तुम्ही लाईव्ह मार्केटमध्ये करायचं की इथे मार्केटने आता पॉज घेतला, आपण डायरेक्शनला पकडायचं. ट्रेननुसार मार्केट कुठे जाऊ शकतं, शक्यतो आपण इथे ट्रेनला फॉलो केलं पाहिजे की जर मार्केट खाली येतं आहे, कन्सल्टेशनमध्ये जात आहे, तर चान्सेस काय असणार खाली जाण्याचे डाऊन ट्रेनमध्ये. म्हणजे इथं काय होऊ शकतं, ट्रेनचं कंटिन्युएशन होऊ शकतं. आणि झालं पण, एक चांगला ब्रेकडाऊन दिलं इथे, कंटिन्युअसली मार्केट खाली गेलं. पुन्हा 22,250चा सपोर्ट होता तो पण ब्रेक केला. त्यानंतर 22,226चा एक सपोर्ट होता तो पण ब्रेक केला. आणि इथे बघा पुन्हा इथे जे ब्रेकडाऊन दिला, पुन्हा पॉज घेतला मार्केटने. इथे एक इनसाइड कॅन्डल फॉर्मेशन तयार झालं, म्हणजे 15 मिनिटे मार्केटने पुन्हा पॉज घेतला, पुन्हा ब्रेकडाऊन दिला, पुन्हा इथे कंटिन्युएशन झालं. म्हणजे ही जी प्राइजेक्शन आज मार्केटमध्ये होत होती ही खूप मस्त होती मित्रांनो, ही खूप मस्त होती. इथे पॉज घेतला मार्केटने, पुन्हा खाली आलं. इथे पण पॉज घेतला, पुन्हा मार्केट खाली आलं. सपोर्ट लेवल होत्या तिथं जर रिॲक्ट करायचं मार्केट. लक्षात घ्या, तुम्हाला इथे ज्या पण लाईन दिसत आहे ना तिथे मार्केट रिॲक्ट करायचं, थोडं थांबायचं, बायर्स पुश करायचा प्रयत्न करायचे मार्केटला. पण मार्केट पुन्हा खाली काय यायचं, सेलिंग प्रेशर जास्त होतं मार्केटमध्ये. कॉल रायटिंग खूप जास्त प्रमाणात झाली होती. सकाळी आपण ऑप्शन चाइन डाटा बघितला, त्या ठिकाणी पण आपण बघितलं की मार्केटमध्ये तेजी करणारे नव्हतेच, पूर्ण कोण होते, कॉल रायटर होते, मंदिडी होते पूर्णपणे. मार्केट शॉर्ट झालेलं होतं सकाळी पण, समजलं ना. आपण ऑप्शन चाइन डाटा बघितला तेव्हा. आता प्रत्येक वेळेला ऑप्शन चाइन डाटा काम करेल असं पण नाही, काही वेळेला तो चेंज पण होत असतो. मग त्याप्रमाणे आपल्याला चालवावं लागतं. आपण चार्टवरती बघतोय, आपल्याला सरळ दिसतंय की मार्केट खाली येतंय. ऑप्शन चाइन डाटा आपल्याला सांगतोय की मार्केट शॉर्ट होतंय, दिसतंय, मॅच होतंय, चला ट्रेनला फॉलो करा. या गोष्टी शिकायच्या आपल्याला, समजलं ना. मग इथे आल्यानंतर बघा मार्केटने रिव्हर्सल देण्याचा प्रयत्न केलेला होता. इथे वाटलं होतं की मार्केट रिव्हर्स होऊ शकतं, नाही झालं. अशा मार्केटमध्ये काय होत असतं ना, राईज ऑन सेल, याला आपण म्हणतो राईज ऑन सेल. इथे काय, ही प्रॉफिट बुकिंग होत असते. ज्यांनी कॉल रायटिंग केलेले असतात ते प्रॉफिट बुकिंग करतात. बुक केलं की मार्केटमध्ये मार्केट थोडं वरती जात असतं, वरती झालं की पुन्हा मार्केटला शॉर्ट केलं जात असतं, पुन्हा मार्केट खाली जात असतं. ही लेवल होती बघा 22,121ची, 22,121ची ही लेवल होती. तिथंच मार्केट बघा रेजिस्टन्स घ्यायचं, इथे रिजेक्शन यायचं. या लेवलवरती बघा इथे रिजेक्शन यायचं प्रत्येक वेळेला. पण इथं काय झालं, रिकवर होण्याचा प्रयत्न केला मार्केटने, पण नाही जाऊ शकलं देवरती. पुन्हा इथे सेलिंग आली. पुन्हा प्रत्येक लेवलवरती बघा मार्केट काय करायचं, एक पुलबॅक द्यायचं, कंटिन्युअसली खाली द्यायचं, पुलबॅक द्यायचं, कंटिन्युअसली खाली द्यायचं. असाच प्राईसचा या ठिकाणी व्हायचा, हे लक्षात घ्या तुम्ही. इथे पण तसंच झालं. मार्केटने इथे बाउन्स घेतला, मग कुठे 21,900पर्यंत मार्केट गेलेलं होतं. 22,000चा जो सपोर्ट होता, सायकोलॉजिकल लेवल होती, ती पण मार्केटने ब्रेक केलेली होती. 21,900पर्यंत गेलं
आणि इथून मग एक रिव्हर्सल बनवला होता बघा मार्केटने, इथून एक चांगला रिव्हर्सल इथे दिलेला होता, ते पण पुन्हा रेजिस्टन्स लेवलला गेलं, तिथून शॉर्ट झालं मार्केट. म्हणजे मार्केटमध्ये आपण जे पण इथे सपोर्ट ड्रॉ केलेले होते, आता प्रत्येक सपोर्ट जे असणार आहे ते आपल्यासाठी इथे रेजिस्टन्स बनत जाणार. आणि बघा तुम्ही पूर्ण चार्टवरती मी तुम्हाला दाखवून देतो इथे की प्रत्येक लेवलला काय होतं, रिजेक्शन. प्रत्येक लेवलला वरती पण दाखवलं रिजेक्शन येतं आहे. समजतंय ना, म्हणजे पूर्णपणे आज निगेटिव्ह प्राइजेक्शन होती मार्केटमध्ये. याला आपण म्हणतो निगेटिव्ह प्राइजेक्शन. डाऊन ट्रेंडमध्ये होतं मार्केट पूर्णपणे आणि सेलिंग जास्त होती. रिलायन्स सारखा स्टॉक आहे बघा 3% खाली होता. सर्वात जास्त ड्रॅग करणारा इंडेक्सला निफ्टी 50ला कोण होता, रिलायन्स होता. HDFC बँक स्थिर होती त्यामुळे बँक निफ्टी खाली नव्हती एवढी, समजा ना, फ्लॅट होती HDFC बँक. पण रिलायन्समध्ये जास्त सेलिंग झाली. बाकीचे पण स्टॉक होते खाली आणणारे इंडेक्सला. लक्षात घ्यायचं, इंडेक्स आपला वरती का जात असतो, इंडेक्स बाकीच्या स्टॉकला खाली आणत नसतो. स्टॉक जे असतात इंडेक्समधले एका इंडेक्समधले जे पण स्टॉक असतात ते वरती गेले खाली गेले तरच आपला इंडेक्स वरती खाली होत असतो. ठीक आहे, तो अभ्यास करायचा आहे पहिले. तर आता उद्यासाठी हीच लेवल आपल्यासाठी महत्त्वाची असणार आहे, 22,024ची. 22,024 ही मार्केटसाठी एक हर्डल असणार, रेजिस्टन्स असणार. मार्केट जोपर्यंत याच्यावरती जात नाही तोपर्यंत रिकवर होणार नाही. मार्केटमध्ये राईज ऑन सेल या ठिकाणी होऊ शकतं. हे सेलिंगचं मार्केट जे असतं याच्यामध्ये राईज ऑन सेल होत असतं आणि इथून जर रिव्हर्स जर झालं तर ते चांगलं शॉर्ट कव्हरिंग मूव्ह पण देऊ शकतं मार्केट. ठीक आहे ना. बहुतेक जणांनी कॉल राईट केलेले असणार, ओव्हरनाईटमध्ये कॉल राईट केलेले असणार. त्यांना प्रॉफिट मिळालं की ते इथे एक्झिट होऊ शकतात. त्यामुळे एक शॉर्ट कव्हरिंग मूव्ह पण मार्केटमध्ये येऊ शकतो. पॉसिबिलिटी, एक अनुमान तो. मग उद्यासाठी आपण इथे कसा प्लॅन करू शकतो. मार्केट जर फ्लॅट ओपन होतं आहे, समजा 22,000च्या आसपास जर ओपन होतं आहे मार्केट, तर ही लेवल मार्केटला क्रॉस करावी लागेल. 22,024ची लेवल ही ब्रेक केली तरच मग मार्केट इथून रिव्हर्सल देईल आणि ही जी प्राइजेक्शन या ठिकाणी बनत होती आजच्या दिवशी त्याचं कंटिन्युएशन पण या ठिकाणी मग होऊ शकतं. येणारा पहिला हर्डल 22,075चा असणार. जे पण सपोर्ट होते लेवल त्याच आपल्या लेवलमध्ये कोणताही बदल नाही. फक्त आपल्याला ट्रेंड ओळखायचा आहे उद्याचा कोणता असणार, कारण की इंट्राडेमध्ये मार्केटमध्ये दोन्ही साईडचे मूव्ह येत असतात. आजच्या दिवशी मार्केट तुम्हाला डाऊन ट्रेंडमध्ये दिसलं, उद्या ते अप ट्रेंडमध्ये पण जाऊ शकतं. इथून एक दिवस बघून आपण मार्केटमध्ये निगेटिव्ह नाही जाऊ शकत. आपल्याला पूर्ण मार्केटला बघायचं असतं, मार्केटचा ट्रेंड कोणता चालू. समजलं. मग मार्केट जर ह्या लेवलच्या वरती जात असेल 22,024च्या वरती, तर मग इथून चांगला रिव्हर्सल ते देऊ शकतं, वरती रिकवर होऊ शकतं. पुन्हा वरती येणारे हडल जे असणारी ही एक लेवल हडल असणार 22,075ची. त्यानंतर 22,121ची लेवल, हे सर्व काय असणारे मार्केटसाठी रेजिस्टन्स असणारे. हे रेजिस्टन्स जर पार केले मार्केटने तर पुन्हा ते रिव्हर्सल देऊ पण शकतं. समजलं ना. हे स्ट्रक्चर जे असतं चार्टवरती बनणारं हे तुम्हाला समजलं पाहिजे. इथून मार्केट गेलं, रिव्हर्सल दिला तर असा रिव्हर्सल पॅटर्न पण या ठिकाणी बनू शकतो. हे मार्केटमध्ये आपण अनुमान लावायचं असतं, इमॅजिन करायची असते की असं असं या ठिकाणी होऊ शकतं. बायर सेलरची ॲक्टिव्हिटी अशी अशी या ठिकाणी होऊ शकते, त्यांचा अनुमान लावत चाललं तुम्ही. खूप काही शिकायला मिळतं. ठीक आहे ना. इथं जाणार, हा जो रिव्हर्सल दिलेला आहे इथे याचं कंटिन्युएशन होणार इथे. ठीक आहे. रिजेक्शन घेतलं तर असा एक पॅटर्न पण इथे तयार होऊ शकतो. त्याला आपण इन्व्हर्टेड हेड अँड शोल्डर पॅटर्न असं म्हणत असतो. ठीक आहे. परफेक्ट असं फॉर्मेशन पण इथे होऊ शकतं. बघायचं इथे किती बाईंगचं प्रेशर येत आहे. कोणाला वाटतं आहे मला लॉंग जायचं आहे मार्केटमध्ये, जोपर्यंत मार्केट ह्या लेवलला क्रॉस करत नाही तोपर्यंत जायचं नाही. मग आपल्याला जर मार्केटमध्ये लॉंग जायचं असेल तर आपण ह्या लेवलच्या वरती जाणार, लॉंग 22,024च्या वरती. काही पॉझिटिव्ह प्राइजेक्शन आपल्याला बघायला मिळाली तर मग आपण इथे लॉंग जाण्याचा प्रयत्न करू. आणि जास्तीत जास्त टार्गेट आपलं असलं पाहिजे 22,120पर्यंत, 22,121पर्यंत हे आपलं टार्गेट असलं पाहिजे. रिस्क रिवॉर्डनुसार इंट्राडेमध्ये काम केलं पाहिजे. आणि इंडेक्स तसा पण रिव्हर्सल देणार ह्याच लेवलच्या वरती. या लेवलच्या वरतीच आपला इंडेक्स रिव्हर्सल देऊ शकतो, निफ्टी 50 इंडेक्स. आणि जास्त गॅप अप होतोय ओपन तर बघायचं आहे, ट्रेंडला फॉलो करायचं आहे. ठीक आहे ना. 80-100 पॉईंटने जर मार्केट पुन्हा गॅप अप ओपन झालं ह्या लेवलच्या आसपासच बघायचं आहे. एक रेजिस्टन्स लेवललाच मार्केट ओपन होणार पुन्हा, तिथे बघायचं आहे प्राईसचं बिहेव काय होतोय. मार्केट पुन्हा डिप देत आहे का, डिप देऊन त्याच्यामध्ये बाईंग होते का आणि रिव्हर्सल देत आहे का ते बघायचं असतं. प्रॉपर प्राइजेक्शनला फॉलो करत चाला. प्राइजेक्शन तुम्हाला समजली, मार्केटचा ट्रेंड तुम्हाला समजला, अडथळा तुम्हाला येणार नाही. समजलं ना. छोटे स्टॉप लॉस घ्यायचे मार्केटमध्ये, म्हणजे लॉस छोटा घ्यायचा आणि बाहेर पडायचं. प्रॉफिट जास्त होतं आहे त्याला ट्रेल करत चालायचं. किंवा तुम्हाला वाटतं आहे मी जेवढी रिस्क घेतली तेवढं प्रॉफिट बनतं आहे, बाहेर पडा. समजलं ना. रिस्क रिवॉर्डनुसार काम करत चला. मार्केट वीक केव्हा होऊ शकतं पुन्हा, जर मार्केट पुन्हा ह्या लेवलच्या खाली गेलं. आजचा डे लो जवळजवळ 21,900च्या खाली, इथून तर रिव्हर्सल दिलेलाच आहे. ही कॅन्डल बघा कशी बनली इथे. ही लेवल आपल्यासाठी सपोर्टचं काम करत होती, 21,927ची लेवल. याच्या खाली फ्लॅट ओपन झालं आहे समजा, इथे येऊन
जर या सपोर्टला ब्रेक केला तर आपण इथे पुन्हा प्लॅन करू शकतो मार्केटमध्ये सेल साईडला जाण्याचा, म्हणजे पुट साईडला जाण्याचा आपण प्लॅन करू शकतो. आपलं टार्गेट असलं पाहिजे 21,870 पर्यंत ते 21,800 हे आपलं टार्गेट या ठिकाणी असलं पाहिजे. जेव्हा मार्केट 21,850च्या लेवलला ब्रेक करून खाली जायला लागेल, मग आपण म्हणू शकतो की मार्केट थोडं वीक होतं आहे आपलं. म्हणजे जसं आज सेलिंग झाली ना, हीच सेलिंग जर उद्याच्या दिवशी पण इथे मार्केटमध्ये कंटिन्यू राहिली तर मग आपण म्हणू शकतो की मार्केटमध्ये थोडा विकनेस येतोय. तसं आज सेलिंग खूप जास्त प्रमाणात झाली ब्रॉडर मार्केटमध्ये, मिड कॅप, स्मॉल कॅप, सर्व इंडायसेसमध्ये. आता HDFC बँक हे फक्त फ्लॅट आहे. आता एक गोष्ट इथे अजून पण होऊ शकते, सांगतो तुम्हाला. HDFC बँकमध्ये थोडा रिव्हर्सल दिसतोय. HDFC बँकेमध्ये, रिलायन्समध्ये पण आजच्या दिवशी चांगल्या प्रमाणामध्ये सेलिंग झाली, तो पण खाली आलेला आहे. आता एक गोष्ट सांगतो तुम्हाला, जर HDFC बँकेमध्ये बाईंग व्हायला लागली, HDFC बँकेचं वेटेज निफ्टी 50 इंडेक्समध्ये सर्वात जास्त, मग त्याच्यामध्ये बाईंग झाली आणि रिलायन्समध्ये थोडी बाईंग जर झाली ना, तर आपला निफ्टी 50 इंडेक्स या ठिकाणी रिकवर होऊ शकतो. इंडेक्सला इथे मिळणार सपोर्ट कोणाचा? HDFC बँकेचा. HDFC बँकेचा सपोर्ट मिळणार इंडेक्सला, निफ्टी 50ला, आणि निफ्टी बँक इंडेक्स आहे तो पण वरती जाणार. मग समजलं ना, मार्केटमध्ये सेलिंग झाली. आता ते किती होणार सांगता येत नाही, आपण लेवलला फॉलो करतो, ट्रेंडला फॉलो करत असतो. समजलं ना या गोष्टी बघून. पण अशी पॉसिबिलिटी ते होऊ शकते की जर HDFC बँकेमध्ये जर रिव्हर्सल आला, शक्यता आहे की आपला निफ्टी 50 इंडेक्स रिव्हर्सल देऊ शकतो, इथूनच पुन्हा रिकव्हरी होऊ शकते त्याच्यामध्ये. समजलं. आणि जेव्हा आपण ट्रेड घ्यायचा आहे, स्टॉपलॉसचा वापर करायचा आहे. स्टॉपलॉस शिवाय काम करत जाऊ नका, मनात स्टॉपलॉस पकडू नका. आजचं मार्केट बघितलं ना कसं खाली आलं. कोणी जर रिव्हर्सलचा ट्रेड घेण्याचा प्रयत्न केला की इथे मार्केट आलेलं आहे खाली, वरती जात आहे, मी कॉल बाय करतो आणि स्टॉपलॉस लावत नाही, आता इथून तर ते वरतीच जाणार, या असं खाली येऊन जातं. आणि आलं की काय होतं, तुमचा मोठा लॉस करून टाकतं ते. त्यामुळे प्रत्येकाने स्टॉपलॉसचा वापर करायचा आहे. जे पण इंट्राडेमध्ये तुम्ही स्टॉकमध्ये पण करत असाल ट्रेडिंग किंवा इंडेक्समध्ये पण करत असाल, तर स्टॉपलॉसचा वापर नक्की करायचा. तर माझ्या मते तुम्हाला निफ्टीमध्ये लेवल व्यवस्थित समजलेले असतील की कोणत्या ठिकाणी आपण बाय केलं पाहिजे, कोणत्या ठिकाणी आपण सेल केलं पाहिजे. आणि मित्रांनो, जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करायचं आहे, व्हिडिओला कॉमेंट पण करत चला आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर पण करत चला. चला तर मग पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये. जय हिंद.